आठवां अध्याय अक्षर ब्रह्म योग शुरू आहे. ज्यावेळेस 10 श्लोक झाले होते, 11वाचा उल्लेख झाला होता. तर 11व्यापासून सुरुवात करू. 8वा अध्याय 11वा श्लोक. यदक्षरं वेद विदो वदन्ति विशन्ति यद यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तद ते पदम संग्रहेण प्रवक्ष्ये. वेद के जानने वाले विद्वान जिस सच्चिदानंद घन रूप परम पद को अविनाशी कहते हैं, आसक्ति रहित यत्नशील सन्यासी महात्मा जन जिसमें प्रवेश करते हैं और जिस परम पद को चाहने वाले ब्रह्मचारी लोग ब्रह्मचर्य का आचरण करते हैं, उस परम पद को मैं तेरे लिए संक्षेप में कहूंगा. अशी ईश्वराची कृपा. कशी? यद अक्षरम वेद विदो वदन्ति. अमाप वेद है, अमित वेद रचना है. असंख्य वेद, कल्पना नाही करता येणारी इतके बॉडी ऑफ नॉलेज, इतकं ज्ञान. एवढं सगळं ज्ञान प्राप्त करून शेवटी त्याचा निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी जे सतत जीवनभर अभ्यास करतात, संन्यास घेऊन, अर्थात जसं कसं कष्ट करून, तपस्या करून सतत अभ्यास करतात. ब्रह्मसूत्र, भगवद गीता, 18 पुराण, 4 वेद, 108 उपनिषदा, आणखी मीमांसा, न्याय, षटशास्त्र, इतका अभ्यास करून, इतकं वाचून, विचार मंथन करून ज्या अक्षराचं, जे कधी न मिटणारं सत्य आहे, सतत सिद्ध असलेलं, प्रगट असलेलं जे सत्य आहे, परम सत्य, एकमेव अद्वितीय जे आहे, यद अक्षरम वेद विदो वदन्ति. सगळ्यांचं फायनल अनालिसिस, शेवटचा निष्कर्ष, निर्देश जो आहे, त्यांना जे प्राप्त होते सत्य, किंवा दुसऱ्या मार्गाने जाणारे कुठल्या, विशन्ति यद यतयो वीतरागा, जे इतर मार्गाने प्रयत्नशील आहेत, विषय भोग सोडून, वीतरागा, कुठल्याच विषयात, कुठल्याच वस्तूत, स्थितीत, परिस्थितीत, देशात, कालात ऑब्सेस्ड नसलेले, आसक्त नसलेले, मुख्य एक ईश्वर प्राप्तीचा उद्देश सोडून सगळं सोडतं घेणारे यती, योगी, तपी जे आहेत, शेवटी प्राप्त करून ज्या सत्यात ते प्रगट, सत्यात प्रवेश करतात. पहिले ज्ञान मार्गी वेद पाठ करून, दुसरे तप मार्गी तपस्या करून, तिसरे ब्रह्मचारी यद इच्छन्तो ब्रह्मचर्यम चरन्ति. ब्रह्मचर्य म्हणजे नुसतं वीर्य रक्षा नाही, ब्रह्म आचरण, सगळ्यांमध्ये एक बघू शकणारे, एक आहे या भावनेने जगणारे, अखिल ब्रह्मांडमा एक तो श्रीहरी, विश्वाच्या अणुत व्याप्त असलेल्या विष्णूला समोर धरून चालणारे, सगळ्यांमध्ये तो आहे. जसं ध्यानाच्या वेळेस भजन म्हटलं, तुझ में राम मुझ में राम सब में राम समाया है, कर लो सभी से प्रेम जगत में कोई नहीं पराया है, एक ही माँ के बच्चे हम सब लड़ना हमें सिखाया है.
हे सुटलेले, सगळ्यांमध्ये एक राम समजणारे ते ब्रह्मचर्य. म्हणून ब्रह्मचारीला राग नाहीत, कोणावर क्रोध नाहीत, कोणाची ईर्ष्या नाही, जलन नाही, द्वेष नाही. कारण सगळ्यांमध्ये जर एकच बघतोय तर एकच आहे, माझ्यातही तोच आहे, तुमच्यातही तोच आहे. कोणाची ईर्ष्या, कोणाचा हेवा दावा, कोणात भेदभाव, कोणाप्रती द्वेष, कोणावर क्रोध, कोणापासून भय. तर वेद पाठ पठन करणारे ज्या ज्ञानात प्रवेश करतात, तप करणारे ज्या सत्याचा अनुभव करतात, ब्रह्मचर्याचा आचरण करणारे जे एकमेव अद्वितीय तत्वाचा अनुभव करतात. हे 3 ओळी झाल्या, चार ओळींपैकी या श्लोकाच्या 11व्या श्लोकाच्या चौथी शेवटची ओळ. तद ते पदम संग्रहेण प्रवक्षे. ते तिन्ही एकच आहे अर्जुना, आणि ते मी तुला संक्षिप्त मध्ये सांगतो, समरायझिंग, थोडक्यात सांगतो. तुला हे 1000 पानांचं पुस्तक वाचायला वेळ नाही ना. युद्ध होत म्हणून आता तयार आहे, ते तलवारी उपसून तयार आहे, भाला वर खांद्यावर धरून तयार आहे, शंख वाजून चुकले, नगारे दुदुंबी, घोडे चित्कावून राहिले, हत्ती. एवढं कुठे आता काय सांगू तुम्ही. तुला हे पटकन एक पान वाचायला तर तेवढं एक पान वाचलं की पटपट पटपट त्या सगळ्या वेदांमधला, त्या सगळ्या तपस्येनंतर कोळून पिलेला, हा जन्म ब्रह्मचर्याचा व्रत केल्यानंतर अनुभव मिळणारा, हे सगळं ज्ञान मी तुला इथे पटकन सांगतो. तद ते म्हणजे ते पदम, स्टेट ऑफ माइंड. पद म्हणजे पदवी जसं म्हणतो, दॅट लेवल, दॅट स्टेट, तो विचार, ती मनस्थिती. ते कशा मनस्थितीत पोहोचतात? संग्रहेण, समग्रहेण, नीट ग्रहण करून, थोडक्यात प्रवक्षे, विशेष प्रकारे मी तुला सांगतो पटकन. एवढी मोठी उपलब्धी भगवद्गीतेत. आजपर्यंत जीवनात कोणतं कचरापट्टी वाचत होतं? कॉमेडी, ट्रॅजेडी, रोमॅन्स, वृत्तपत्र, बातम्या, राजकारण, स्पोर्ट्स, फिल्म, बॉलिवूड, हॉलिवूड. इथे माहिती ना 700 श्लोकांपैकी काही श्लोकांमध्ये संग्रहेण प्रवक्षे, सगळं वाचून झाल्यानंतर शेवटी जो निष्कर्ष निघेल तो मी सांगतो. आजपर्यंत लक्ष नव्हता, पण त्याच्यापेक्षा महा आश्चर्य, अशी कृपा झाली की आता मात्र लक्ष गेलं तिकडे. आजपर्यंत लक्ष नव्हतं तर ठीक आहे, पण आता लक्ष गेलं ही केवढी मोठी उपलब्धी आहे. घर बसल्या माझ्यापर्यंत पोहोचलं, यापेक्षा कोणती मोठी कृपा. म्हणून तो 12व्या श्लोकात म्हणतो, सर अजून पुढे चौथा एक अजून राहिला, 3 तर झाले. वेदवित विद्वान किंवा वीतराग जे तपस्वी किंवा ब्रह्मचर्याचं आचरण करणारे ब्रह्मचारी, आणि अजून एक सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुद्धच. 12वा आणि 13वा श्लोक वाचतोय. मोज्ञाध्यायात्मनः प्राणम आस्थितो योग धारणा, योग साधना करणं, हठ योग. कारण हठ योग ज्याला म्हणतात, अष्टांग योग, पतंजली योग ज्याला म्हणतो, त्या योग बद्दल बोलतात आहे की पहिले यम, नियम, आसन, प्राणायाम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे 8 झाले ना, अष्ट अंग. या मार्गाने पोहोचणारे अजून एक आहे, चौथा प्रकारचे. ऐकलाय आपण, प्रयत्न केलाय कधी कधी आयुष्यात. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुद्धच मूर्ध्याध्यायात्मनः प्राणम आस्थितो योग धारणा.
धारणा शब्दाला, धारणानंतर ध्यान, मग समाधी. ओम इति एकाक्षरम ब्रह्म, धारणानंतर ध्यान लावतात ओंकारावर. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमो नमः. वेदातला श्लोक आहे, गीतेत नाही. धारणेत नंतर ध्यान जे करतात ध्यानी लोक, अष्टांग योगी, हठ योगी, पतंजलि योगी, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार या मार्गातून गेल्यावर धारणा कशी करतात. आता मी ओंकाराच्या ध्यानात त्या स्थितीत बसतो आहे, तेव्हा हा श्लोक ओंकार बिंदू संयुक्तम, ओमवर जे बिंदू असतो त्यावर त्राटक लावून एकटक बघून नित्यम ध्यायन्ति योगिन, त्यावर ध्यान, ओंकारावर ध्यान करणार. मी माझा मार्ग नाही, हा माझा मार्ग नाही, हा गीतेचाही मार्ग नाही आहे, पण गीते याला स्वीकृती आहे. गीतेत योग मार्ग आहे. योगी हे हठ योगी एक प्रकार आहे योगींचा. गीतेत कर्मयोग, गीतेचा मार्ग कर्मयोगाचा आहे. भक्ती योग कर्मयोगाचं मिश्रण, थोडक्यात म्हणजे योग, ज्याला आपण गीता योग म्हणतो, आपला शब्द. तर ते ज्या प्रकारे मूर्ध्याध्यायात प्राण अस्तित्व योग धारणा, प्राणावर प्राणापान समाय, प्राणावर नियंत्रण करून इनहेलेशन एक्झलेशन, प्राण आणि अपान, व्यान, समान, उदान, हे पंचवायूच्या शरीरात एक महाप्राण येतो प्रत्येक श्वासात. कसा चमत्कार आहे, आत्ता सुरू आहे आणि देवाच्या कृपेची वाट बघून राहिला. आत्ता सुरू आहे, जिथे बसले तिथे महाप्राण आत आला, आत्ता आला, श्वास घेतला, आत आल्याबरोबर 5 झाले, प्राण, अपान, व्यान, समान, उदान. कल्पने नाही, कळते नाही, झाले. आत आला तो प्राण आणि पुश आउट करतो आहे, बाहेर निघणार जो उश्वासाने किंवा कुठल्याही छिद्रांमधून बाहेर निघतो अपान वायू. व्यान त्याचाच सगळीकडे व्याप्त झाला. रक्त नलिकेत छोट्या वेन्स मध्ये प्रेशर मेंटेन करतोय, ब्लड प्रेशर ऍटमॉस्फेरिक प्रेशर सोबत बॅलन्स्ड आहे. बाहेर जेवढं प्रेशर आहे केवढा मोठा चमत्कार आहे. शरीराच्या बाहेर पृथ्वीवर जितकं प्रेशर आहे त्याच्या तंतोतंत आत ठेवण्याचं काम करतो तो एक आलेला श्वास. थोडं जर कमी झाला आतला प्रेशर बाहेरपेक्षा तर इम्प्लोड होईल, शरीर आत सखून जाईल. थोडं जर जास्ती झाला तर एक्सप्लोड, फुटून जाईल. बरोबर ठेवलाय तसं तेवढ्याच्या तेवढा एका श्वासाने महाप्राणाने व्यान रूपाने समान. असं नाही की डोक्यात जास्ती घुसला, इकडून गाल फुगून राहिले आहे, नाही तर बोटाने इकडच्या डाव्या हातामध्ये जास्ती वायू घुसला, मोठा हात फुगून राहिला, हा छोटा सदलुकडा बारका राहिला. समान, सगळीकडे इक्वल. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा. आणि 5वा उदान वायू, उड्डाण ज्याला वर उठण्याची क्रिया. तो काय प्रकार आहे, आपल्या पाठीचा जो कणा आहे गोल फिरून पिळलेला कणा, दोन दोर जसे एकमेकाला जर 2 दोर घेतले आणि पिळले तर एक पक्का एक दोर होईल कडक, पण त्यांच्यामधून बारीक एक पोकळी राहील, छोटीशी पोकळी. किती दोर दाबले जरी, किती पिळले, वेणी जेव्हा करतो तरी मधून थोडीशी गॅप राहतेच तरी पण. तर इदा नाडी आणि पिंगला नाडी हे सगळं हे उपनिषदांमधलं, वेदांत शास्त्रांमधलं आहे. ते गीतेत इतकं डिटेलमध्ये नाही आहे, कारण इथे मान कापायला तयार आहे समोर म्हणून.
इदान आणि आपल्याही सोबत आहे. कोण पता माहित नाही केव्हा मानेवर तलवार पडेल, कोणत्या क्षणी, कोणत्या दिवशी. तिथेच आणि तेव्हाच नव्हता, त्याच्यासोबतच नव्हता, इथेच आणि आता येईन आपल्याही सोबत तीच स्थिती आहे. म्हणून वक्ष्यामि प्रवक्ष्यामि संग्रहेण, थोडक्यात पटपट सांगतो. कृष्णाने म्हटलं 11व्या श्लोकात. तर इदा आणि पिंगला जर जर पिळला आणि त्याचे पाठीचा कणा बनवला, त्यातून जी थोडीशी गॅप राहील, सुषुम्ना, बारीक ज्याचा नाडी, कॅव्हिटी, पोकळी, त्या खाली बेसला जो हलकासा थोडासा रिकामा खड्डा, पाठीच्या कण्याच्या मूलाधार चक्र जिथे आहे, जिथून कणा सुरू होता, ती जी पोकळी आहे तिथे उदान वायू आत स्पंदित आहे. कुंडलिनी शक्ती व्हायब्रेटिंग स्तब्ध सुषुप्त अवस्थेत. ह्याचा 5वा महाप्राण ज्वाला, महाचमत्कार सुरू आहे आत्ता तुमच्यासोबत. जिथे आहे तिथे जसे आहे तसे त्याचे प्रत्येक श्वासाचे 5 भाग होऊन आले. प्राण आल्यावर प्राण, आत आलेला प्राण, अपान बाहेर जाणार तो अपान, व्यान सगळीकडे व्याप्त तो समान इक्वल प्रेशर ठेवणार, आणि उदान त्यातला एक छोटासा उत्कृष्ट भाग त्या मूलाधारपर्यंत जाऊन पिंगला इदाच्या मधून सुषुम्ना नाडीत बघतोय. आली का वेळ? आता प्रत्येक श्वासात करायचा का ईश्वराचा अनुभव? ईश्वराचा अनुभव करायचा आहे का आता? करायचा आहे का साक्षात्कार? आता हवा का अनुभव? आता तयार आहेस का? उठली का? उठला का रे? प्रत्येक श्वासात मनुष्य देहात, आणि तिथून साथ येते की नाही अजून थोडं झोपायचं आहे. ठीक आहे, गेलं अपान, पुढचा प्राण आला, पुन्हा आला का रे? आता जागा व्हायचा का? स्वप्नात रमतो आहेस, दुःखी होतो आहेस, सुखी होतो आहेस, आपलं तुपलं मानतो आहेस, खोट्या विश्वामध्ये असं वाटतंय खरं आहे, निद्रावस्थेत. आता जागृत व्हायचा का? मी आणलाय प्राण. हे विष्णू नारायणाचा श्वास तुझ्यापर्यंत आला, त्याचा प्रभाव आहे. विष्णू पुराणात येतात श्रीहरीचा श्वास, निश्वास, श्वास, विश्वास पूर्ण विश्वामध्ये प्राण म्हणून व्याप्त आहे. त्याचा थोडासा कण आपल्यापर्यंत आलाय, त्यात प्रभाव आहे, चैतन्य आहे, सच्चिदानंदाचा स्पर्श करून आलेला वारा आहे. घे तुझ्यासाठी थोडासा वाचून आणला प्रसाद. आता जागायचा का? नाही, अजून थोडं राहिलं. असे आयुष्य निघून गेले, जन्म निघून गेले. हे फक्त मनुष्य देहात प्राप्ती, प्रत्येक श्वासात मनुष्य देहातल्या उदान वायू नैवेद्य दाखवताना नुसते मंत्र म्हणून गेले, प्राणा स्वाम, अपाना स्वाम, व्याना स्वाम, समाना स्वाम, उदाना स्वाम. या उदान वायूला साधला जर प्रतिसाद दिली की हो आता जागायचं आहे, वो ब्रह्मणे स्वाहा, ब्रह्मस्वरूप, ब्राह्मी चेतना, ब्राह्मी स्थिती, ब्रह्मलीन अवस्था, मग अखिल ब्रह्मांड मा व्याप्त एक तो श्रीहरी. तर ही साधना करणारे चौथे हठ योगी, त्याला ही स्वीकृती आहे. भगवद्गीतेत 6व्या अध्यायात त्याचा उल्लेख होता. तर प्रत्येक श्वास घेताना विचार करावा त्याबद्दल. देवाला स्पर्श करून आलेली हवा माझ्या हात आली आहे, हिचं मूल्य काय? किती चुकव, किती पैसे देऊ, काय याचा उपयोग करून घेऊ? बस हे हाडमासाचं शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी, जागृत ठेवण्यासाठी, की अजून काही? त्याचा एक सगळ्यात उत्कृष्ट भाग वर येऊन साथ देतं. हॅलो, knock knock, are you there? Would you like to wake up now? I'm here. No? Okay, I'll come back. 6 सेकंदानंतर, जास्ती वेळ नाही बिचारा, एवढा दयाळू कनवाळू युगी 28 उभा, 6 सेकंदात ना. ओके, how about now please? You ready? No. ओके, ठीक आहे, पुन्हा येतो. 6 सेकंद नंतर पुन्हा, how about now? आता ना.
जय श्री कृष्ण. तर तसे जे करतात, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण. तो ओमकार शेवटी माझं सिंबल आहे. श्रीकृष्ण म्हणतात माझं जसं कुठल्या कंपनीचा लोगो असतो, असं केलं तर लोकांना कळतं नाही की चेक मार्क राईट मार्क असला तर पूर्ण शब्द लिहावा नाही लागत. झेंडा पाहिला तर लक्षात येते अच्छा भारताबद्दल बोलतात आहे. तिरंगा जो आहे अशोक चक्र असलेला तो भारत नाही आहे, पण भारत आहे. त्याच्यावर जान देणारे लोक हजारो करोडो झाले ते झेंड्याचे मान सन्मान रक्षणासाठी, ध्वजा रक्षणासाठी. भगवा त्रिकोण पाहिला तर हिंदुत्वाचा उल्लेख होतो. भगवा त्रिकोण कापड काही हिंदू नाही, त्याला काही स्वतःची अक्कल नाही, तर त्याच्यावर येऊन कुत्रा काय करून देणं तर काही समजणार नाही. पण त्याचा जे सिम्बलाइज करतं, निर्देश जो आहे त्यात, तसं ओम हे सर्वोच्च परब्रह्माचा निर्देश करणारा चिन्ह एकाक्षरी आहे. अ ओम. ओम तोंडाने म्हणताना खूप हालचाल नाही करावं लागत, जीभ न टाळूला लावावं लागत, ना खाली लावावं लागत, एकच असा ध्वनी आहे. अनाहद नाद म्हणतात त्याला. अनआहद, फ्रिक्शनलेस नाद, त्यात संघर्ष नाही आहे. इतर कुठल्याही शब्दात हे जी मी आता बडबड करून आलाय, लक्ष देऊन पाहिलं तर माझी जीभ हलते, खाली टाळूला, खालच्या वरच्या टाळूला, दातांना इकडे जाते तिकडे जाते. खूप धंदे, ड्रामा सुरू आहे आतमध्ये तोंडात. एक एक शब्द काढायला, अजून इथून इथून सुरू झाला ओम म्हणण्यासाठी. हरी हरी शब्दासाठी सुद्धा आहाद आहे, फ्रिक्शन आहे. ओंकारासाठी तेवढंही नाही, कारण ते सर्वोच्च परमेश्वराचा संकेत करणार आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तीनही ज्या पारब्रह्मातून आले आणि त्यात स्थित आहेत, इतकं मोठं सत्य. ईश्वर परम कृष्ण, तो परमेश्वर कृष्ण, सच्चिदानंद विग्रह, अनादिरादिर गोविंद, सर्व कारण कारणम. ब्रह्माचंही कारण असलेला, विष्णूचंही कारण असलेला, महेशाचंही कारण असलेला, सर्व निर्मितीच कारण असलेला सत्यचित्त आनंद स्वरूप परब्रह्म परम ईश्वर कृष्ण, अनादिरादि, आधीच्या आधी असलेला, पहिलेच्या पहिले असलेला तो गोविंद, त्याचा संकेत करणारा ओंकार. म्हणून ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण. शेवटी तिरंगा पाहिला तर कशाची आठवण येते? जय हिंद, भारत माता की जय. भगवा ध्वज पाहिला तर काय आठवतं? हिंदुत्व. राईटचं चिन्ह पाहिलं तर काय आठवतं? नायकी, जस्ट डू इट. तसं ओंकाराने शेवटी त्या परब्रह्म परमात्म्याचे स्मरण करून यह प्रयाती त्यजन देहम सयाती परमाम गतिम, असे हठ योगी ज्या स्थितीत स्मरण चिंतन करतात, हे चारही मार्ग जिथे जातात, पण ते चार वेद पाठी विद्वान, वीतरागी, तपस्वी, ब्रह्मचर्याचे आचरण करणारे ब्रह्मचारी आणि हठ योगी, ते चारही शेवटी एका ठिकाणी पोहोचतात. हे सगळं होईल का आपल्याच्याने?
अर्जुनाला शक्य आहे ते युद्ध क्षेत्रात युद्ध संपल्यानंतरही कदाचित अर्जुनाला शक्य असलं तरी आपल्याला ते उपयोगाची गोष्ट आहे याच्यापैकी कुठलीच मला नाही वाटत माझ्या तरी उपयोगाचे नाही हे चारही मार्ग म्हणून मग तो कृपा करून म्हणतो म्हणून तत्ते पदम संग्रहेण ठीक आहे थोडक्यात सांगतो काय कसं ते ऐकू पुढच्या श्लोकात 14व्या 8व्या अध्यायाचा सगळ्यात महत्वाचा श्लोक माझ्या मते 14वा श्लोक 7वा आणि 8वा श्लोक तर झाला जे अत्यंत महत्वाचे होते प्रॅक्टिकल उपयोगाचे आणि 14वा श्लोक परमोच्च 8व्या अध्यायातला तो येतो आता का कारण हे सांगून झालं 9, 10, 11, 12, 13 हे 5 श्लोक 9, 10, 11, 12, 13 वाचून जरा याचं ट्रान्सलेशन बघून बघा हात जोडले बघ शक्यच नाही म्हणून कृपा करण्यासाठी 14वा श्लोक आला की हे सगळ्यांना जे मिळते ते तुला मिळवण्यासाठी मी आता सांगतो एक सोपा मार्ग काय 14वा श्लोक जय श्री कृष्ण अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्य अहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः अरे मी सोपा आहे सोप्या प्रकारे प्राप्त होऊ शकतो कठीणच आहे कठीण मार्गानेच जावं लागतं गेलं तर मिळेल असं नाही माझी प्राप्ती सुलभतेने होऊ शकते जर देव म्हणतोय परम सत्य तर मी हे ब्लाइंड्स थोडे कमी करतो तस्य अहम सुलभ पार्थ त्याच्यासाठी मात्र मी सोपा आहे कारण सांगताना याच्यात लक्षात आलं हे 5 प्रकार जे सांगितले ते अत्यंत कठीण मार्ग होते close the blinds आणि माझ्या भगवद्गीतेचं दर्शन अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः हे अर्जुन जो साधक मुझमें अनन्य चित्त होकर सदा ही निरंतर मुझ पुरुषोत्तम को स्मरण करता है उस नित्य निरंतर मुझमें युक्त हुए योगी के लिए मैं सुलभ हूँ अर्थात उसे सहज ही प्राप्त हो जाता हूँ आजचा मुख्य संदेश हाच असायला हा अन्य सध्या काय अन्य आपली चेतना चेतस चैतन्य समजण्याची शक्ती कॉन्शियसनेस अवेअरनेस ज्याला म्हणतो समज जिथे लक्ष दिलं ते लक्षात येतं ना ज्या गोष्टीला बघितलं ती गोष्ट समजते जी ऐकलं ती समजते म्हणजे खाऊन पाहिलं त्याची चव कळते श्वास घेतला उदबत्ती लागली लक्षात गुलाब सावेत कदाचित कारण आतून चैतन्य त्याकडे निर्देशित आहे तर अन्य मध्ये चेतना भटकून राहिली आहे धोब्याच्या कुत्र्यासारख्या कधी इथे कधी तिथे कधी हे पाहिलं मग हे पाहिलं मग हे पाहिलं मग हे पाहिलं मग हे ऐकलं मग हे ऐकलं मग हे ऐकलं मग हे ऐकलं मग हे खाल्लं मग हे खाल्लं मग हे खाल्लं मग हे खाल्लं मग चकाट्या पेटल्या गप्पा ठोकल्या गप्पा मारल्या चांबार चौकशा केल्या खाल्लेलं पुन्हा खाऊन चौथा पुन्हा ते चाकून उलटी केलेली पुन्हा प्याले त्याची उलटी झाली ती पुन्हा प्याले हे अन्य चेता यातून जेव्हा वेट येईल याचा
उपरती जेव्हा येईल, जी 6 क्वालिफिकेशन म्हणजे 6 प्रीरेक्विजिट्स शंकराचार्यांच्या मते 6 गुण, षड्गुण, 6 गुण आवश्यक आहे या साधने मार्गासाठी, मोक्षत्वासाठी. त्यापैकी एक आहे उपरती. वीट येणं संसाराचा वैताग घेणं, हे काय तेच ते बोर. ओ माय गॉड, जस्ट खूपच बोरिंग आहे वाटणं. सध्या इंटरेस्टिंग वाटतंय, किती छान आहे वाटतंय, किती चांगलं वाटतंय, अजून मस्त वाटतंय, अजून पाहिजे, अजून दुसरं हवं आहे, वेगळं हवं आहे, जास्ती हवं आहे, मजा आहे. त्याचे जेव्हा पूर्ण उलट जेव्हा होईल, कितीही मिळालं, कसंही मिळालं, काहीही मिळालं, ते नकोस जेव्हा होईल, ती उपरती. सध्या काय आहे? रती. रतीच्या सोबत कोण आहे? काम, कामना, इच्छा. ज्यात इच्छा झाली तिथून कामना उत्पन्न झाली. तर सध्या रतीची अवस्था. काम ध्यानात, सकाळच्या ध्यानात सांगितलं. रामचरितमानस, तुलसीदास, भारद्वाज मुनी, श्रीराम, संवाद, अयोध्याकांड. काय? जहाँ राम तहाँ नहीं काम, जहाँ काम तहाँ नहीं राम. राम हवा आहे पण कामही आहे, तर मग राम नाही. सीतेपर्यंत तर पोहोचू शकला रावण कपट करून, रामापर्यंत नाही पोहोचू शकला. स्पर्श नाही, त्याच्या बाणाने मृत्यू. ईश्वराचं वैभव प्राप्त होऊ शकतं, ईश्वर नाही प्राप्त होऊ शकत. वैभव नश्वर आहे. नित्य सन्निहितो मृत्यू, कर्तव्य धर्म संग्रह. राम हवा असेल तर काम नको, काम नको असेल तर रती नको, रती नको असेल तर उपरती हवी. म्हणजे जिथे उपरती तिथे राम साठी संभावना आहे. नको म्हणण्याची वृत्ती जेव्हा झाली, बस पुरे, इनफ, खूप झालं म्हणण्याची जिथे वृत्ती निर्माण झाली, तो सुधीन चांगला मुहूर्त. अजून आणि वेगळं म्हणण्याची जोपर्यंत इच्छा झाली, ते निरे माझ्या मागल्या. तर कारण काय? त्याचं अन्य 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 मध्ये भटकणं आहे. पण हे जे मार्ग नसतील होणार आपल्या जन्मी, कवी म्हणजे सगळं ज्ञानी पुरुष, भ्रुवर मध्ये प्राण महावेश्य, भोयांमध्ये प्राण स्थापित करून ध्यानाची स्थिती मरतानाच्या क्षणी, ते जर नसेल शक्य होणार, सगळ्यात माहिती असण्याचं शक्य नसेल होणार, वेद पाठी पंडित होणं शक्य नसेल होणार, या कष्टिक तपस्वी नसेल होऊ शकणार, ब्रह्मचर्याचं आचरण करणारे ब्रह्मचारी व्रत जर नसेल होणार आयुष्यात, सगळ्या द्वारांना बंद करून पंचेंद्रियांना आपल्या, सर्व द्वार आणि संयम्य मनो निरुद्धचं जे ऐकलं पहिले, सगळे द्वार म्हणजे डोळे, कान, नाक, तोंड सगळं बंद करून साधना, हठ योग करणं, ते जर नसेल होणार, याच्यापैकी काहीच नसेल होणार, तर मग हा मार्ग आहे. अनन्य चेता, आपली चेतना, आपली समज, आपली वृत्ती अनन्य कराव्यात. हळूहळू हळूहळू, धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ हो, धीरज सबका मित्र है, करी कमाई मत खोए. हरि हरि ओम हरि ओम. धैर्य ठेवून, श्रद्धा ठेवून, तत्परता ठेवून, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्य. थोडा अभ्यास, अजून थोडा अभ्यास, अजून थोडा अभ्यास. एवढं जरी लक्षात आलं, मग प्रयत्न आज
शक्य तर श्रीकृष्णाचं नाव घ्यायचं आहे, विचार करायचा आहे, निदान मधून मधून तरी, थोड्या वेळाने तरी, तासात 1 तासभरातून एकदा तरी, दिवसातून 3दा तरी, 4दा तरी. काही खाताना त्याचं आठवण करायचं, नैवेद्य दाखवायचा आहे. काही सुंदर बघितलं तर त्याची आठवण करायची, कशी ईश्वराची लीला आहे. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. काही ऐकलं तर, श्वास घेताना आता ऐकलं कसा चमत्कार होतो त्याचा. सतत देतोय तो आपला श्वास आपल्यापर्यंत पोहोचवतोय. सूर्याचं तेज पाहून त्याची आठवण व्हावी, वाऱ्याची मंद मृदुता बघून, जलाची निर्मलता पाहून, गवताच्या पात्यांचं साधेपणा, विनम्रता बघून त्याची आठवण व्हावी, आकाशाचा व्याप्त स्वरूप पाहून, समुद्राची विशालता, गंभीरता, उदार म्हणजे पोट, सम राहणारा, समुद्र पातळी सेम राहते, कुठल्याही समुद्राची सेम, उदार, समुंदर. कसं करतो बाबा तू एवढा मोठा, इतक्या नद्या नाले येऊन मिळतात, इतकाला पाणी पडतं, इतकं लोकांना देतो, इतके ढग मेघ जातात, कसं तू समर्थ आहेस की जसंच्या तसं ठेवतो सगळ्यांसाठी. तूच असा तर तो कसा, सागर असा तर महासागर कसा. कोणी कुठे सांत्वना दिली, कोणी काही मदत केली, कोणी 4 शब्द गोड बोलते, त्याची आठवण व्हावी. हा योग आहे कृष्ण योग, गीता योग, अनन्य योग, अनन्य चेता सततम यो माम स्मरते नित्यश. माम म्हणजे माझा. कृष्ण म्हणतोय ठीक आहे, ओंकार सोड, त्याची बिंदू सोड, हठ योग सोड, क्रियायोग सोड, वेद सोड, षटशास्त्र, न्याय, मीमांसा, वैशेषिक सगळं सोड, पुराण उपनिषद सोड, मलाच धर सरळ. ते सगळे माझ्यापर्यंत आणतात. सरळ मला धर. बी द स्मार्टेस्ट, सगळ्यात बुद्धिमान हो अर्जुना. डायरेक्ट माझ्यासोबत संबंध जोड. मधले हजारो एजंट्स काढून टाक. बुद्धीवर इतका विश्वास नको ठेवू आपल्या की बरोबर समजेन असं. जसं आहे तसं, जसं आहे तसं हवं असेल तर मी जो आहे त्यालाच मिळून जा. मिळण्याची प्रक्रिया अगदी सोपी, सुलभम पाहत. नुसतं माझा विचार कर बस, कारण मी तिथे आहेच. तू विचार नाही केला तर मी कुठे गेलो नाही, मी तिथे आहेच. तुला प्राप्त नाही आहे कारण तू विचार नाही करत, लक्षात नाही आहे तुझ्या. तुझं लक्ष माझ्यात नाही म्हणून मी तुझ्या लक्षात नाही. समुद्रात घागर डुबवली नाही म्हणून घागरीत समुद्र आला नाही. आता तू दुधानी, दह्यानी, तुपानी, पाण्यानी रिकामा, ठीक आहे, तू माझ्यात डुबवतो, मी तुझ्यात आहे. शेवटच्या क्षणी हे काही कामच नाही की हो देव आमच्या लक्षात आहे, लक्ष आमचं देवात आहे, ही कामाची गोष्ट आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणी माझं लक्ष देवात आहे, हे काम करायचं आहे. माझ्या लक्षात देव आहे, त्याच्यासोबत अजूनही 1000 गोष्टी आहे. माझं लक्ष मात्र फक्त देवात आहे. अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः. अनन्य आहे, सतत आहे, नित्य आहे. तस्य अहम, त्याच्यासाठी, तिच्यासाठी मी, सुलभ पार्थ, सुलभ आहे. लाभ म्हणजे प्राप्त होणं, सुलभ म्हणजे चांगल्या प्रकारे.
सोप्या प्रकारे दुर्लभम, उलट खूप कष्ट करून. पार्थ, अर्जुन, कोणासाठी? नित्ययुक्तस्य योगिनः, ते योगी, विलक्षण योगी, वेगळेच योगी. आता म्हणजे योगी योगी दुसरंच वाटत. प्राणायाम करणारे, उलटे टंगणारे, पुंग्या वाजवणारे, असे तसे तेच योगी वाटतात. हात वर धरणारे, भस्म लावणारे, नंगे फिरणारे योगी वाटतात. लंगोट घालून भिक्षा मागणारे, हा विलक्षण योग आहे. बाहेरून काहीच नाही, आतून ज्यांच्या चिंतार जोडलेली आहे. नित्ययुक्तस्य योगीन व्याख्या केली. नित्ययुक्त आहे, सतत चिपकलेले आहे, मला सोडलेलं नाहीये, मला धरून, मला तर आतूनच धरलं जाऊ शकतं, बाहेरून कसं धरणार? यशोदेला धरता आलं का बाहेरून? बांधण्यासाठी किती धावली, दोरी बांधली, बाहेरून नाही बांधता. जेव्हा त्यांनी स्वीकृती दिली आतून, म्हणून हा सगळ्यात महत्वाचा श्लोक, 8व्या अध्यायातला 14वा श्लोक, ज्यांच्या कानावर येतात अत्यंत सौभाग्यशाली. ज्यांचं सुटलं त्यांचं राहून गेला. I am sorry for them, those who missed it. Hopefully they catch it later. अनन्य चेता सततम यो मां स्मरति नित्यशः तस्य अहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. अजून 2 श्लोक करू आणि मग पुढे 15वा आणि 16वा. 15वा श्लोक आहे, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. परम सिद्धि को प्राप्त महात्मा जन मुझको प्राप्त होकर दुखों के घर तथा क्षण भंगुर पुनर्जन्म को नहीं प्राप्त होते. माम उप इति, माम उपेत्य, माझ्यापर्यंत येऊन पोहोचणारे, मला प्राप्त होणारे, मला मिळवणारे बहादूर. पुनर्जन्म, पुन्हा इथे येऊन नाही टपकत. म्हणजे काय, पुन्हा त्यांची दुसरं काही पाहिजे अशी इच्छा नाही होत. अजून कुठली वेगळी वस्तू होती, अजून थोडं जास्ती हवं होतं, अजून लोकांना माझ्याबद्दल माहिती व्हायला हवं होतं, अजून माझं नाव व्हायला हवं होतं, नेम, फेम, फॉर्च्यून, अजून माझी मालमत्ता, सत्ता, लोकेशना, पुत्रेशना, वित्तेशना, अजून काहीतरी हवं व्हायला होतं. असं पुन्हा इच्छा नाही होत. पुन्हा काम नाही येत, कारण रतीच नाही राहिली. कारण उपरती झाली, तिथे रामाला मला प्राप्त केल्यावर इतका अनुभव, असा भरगच्च, अकंठ, अमर्याद प्राप्ती, वाहून जाणारा आनंद. यम लब्ध्वाच अपरम लाभम मन्यते नाधिकम तथा. याच्यापेक्षा अजून काही मी ठेवूच शकत नाही आनंद, प्रेम, अनुभव. असं झाल्यावर मग अजून जर इच्छा नाही तर जन्म नाही. जन्म फक्त इच्छेमुळे झाला, परम सत्य. जन्म जर झाला तर मृत्यू होणार. जन्म झाला तर नुसता मृत्यू होणार असतात एवढं नाहीये. जन्माच्या क्षणापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत जरा होणार, जर्जरीभूत, डेग्रेडेशन होणार, कमी कमी, कमजोर, कमकुवत होणार प्रत्येक क्षण. जन्म झाला आणि मृत्यू होणार आणि कमी कमी होणार एवढंच नाही आहे. त्यांच्या मध्ये मध्ये व्याधी होणार, डिझीज होणार, आजार पण येणार. जन्म झाला तर मृत्यू होणार, कमी कमी होणार आणि व्याधी होणार, मध्ये मध्ये विकार, रोगराई होणार एवढंच नाही. त्या परिस्थिती, सगळ्या परिस्थितीत दुःखाचा अनुभव होणार. कोणी येऊन अपमान करेल, चोरी होईल, आग लागेल, मिटून जाईल, हारवेल, मन दुखावून हृदय तोडून निघून जातील. हे तर सगळं सुरूच आहे. मृत्यूकडे चाललो आहे, कमी होते आहे, व्याधी होतात आहे, पण अपमानही होत आहे, मनही तोडल्या जाते आहे. हे सगळंच एवढंच होईल असंही नाही. दोष मध्ये मध्ये थोडेसे क्षण आले सुखाचे, तेही पूर्णत्वाचे नाही राहणार. त्यातही दोष राहील, कीड राहील, काहीतरी
कमीपणा राहील. म्हणून म्हटलं दुःखालयम आहे. हे सगळं कुठून लचाण लागलं? तमाशा कुठून आला हा? इच्छा, कामना. काम कुठून, कामना कुठून आली? रती. मस्त काहीतरी स्वादिष्ट, चविष्ट, मस्त अजून काहीतरी पाहिजे, अजून चांगलं पाहिजेची जी इच्छा. हे लागणार 13व्या अध्यायात येतं. क्षेत्रज्ञ विभाग योग, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषान दर्शन, विविक्त सेवी लघुवाशी यत वाकाय मानसा. ह्यापासून उपरती झाली या 6 पासून जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष. तर मग विविक्त देशी लघुवाशी, मग याच्या आशा एकदम कमी होऊन गेल्या. निराशेर निर्ममो भूत्वा युद्धस्य विगतज्वरा. दुसऱ्या अध्यायात ऐकला आपण. हे इकट फालतूच्या आशा सोड, असं होईल तसं होईल, या होप्स अँड ड्रीम्स. यात ममता नको ठेवू, माझंपणा, आपलेपणा, अटॅचमेंट. निराशेर निर्ममो, आशा रहित व्हायला सांगते ह्या कामनांच्या प्रती. एक फक्त ईश्वरात आशा, आस्था, इच्छा, कामना, रती. तर असं जे बरं, हे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषी सहन करू, फक्त परमनंट तर राहील ना? नाही, ते शाश्वत नाही आहे, अशाश्वतम, नश्वर आहे. आणि शेवटी सगळं भांडा फुटेल, संपून जाईल. मग अर्थ काय? मग हातात काय? कशासाठी? काय प्राप्ती झाली? यांनी काय होऊन राहिलं? काय झालं? काय होईल? हे ज्याच्या लक्षात आलं, कृष्ण ज्यांच्याचा प्रधान झाला जीवनाचा, ते पुनर्जन्म, मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम मा पुनवंती महात्मा. असे महात्मा माम म्हणजे मला येऊन मिळून समसिद्धीम परमांगती, परमनंटली सुटतात, तिथून डिस्कनेक्ट होतात. तम विद्या दुःख संयोग वियोग योग सन्नितम. योगाची परिभाषा 6व्या अध्यायात श्रीकृष्णाने केली. परमनंटली डिस्कनेक्टेड फ्रॉम दुःख. शक्य नाही आहे. अनप्लग केला रेडिओ, किती बटना दाबल्या, शक्य नाही आहे. पंखा ऑन नाही होणार, कारण बटन अनप्लग केली आहे, काढून टाकला. मरायला आला, ऑक्सिजनवर फक्त ठेवला, ऑक्सिजन अनप्लग केला तर शक्य नाही. मशीन सुरू नाही होता, मिक्सर सुरू नाही होता, बारीक नाही होता, अनप्लग केला, काढून टाकला प्लग. योग ते आहे जे जीवनाला, आपल्या या जीवनात, याची देही याची डोळा, तुकाराम महाराज म्हणतात, अनप्लग करते दुःखापासून. शक्य नाही मग आता जीवनात दुःख येणं. तो योग मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम न आपनुवंती महात्मान संसिद्धिम परमाम गति. परम गतीला पोहोच, आत्यंतिक सुख प्राप्ती, आत्यंतिक दुःख निवृत्ती, उपनिषदांचं वचन. त्या स्थितीत ही प्राप्ती होऊ शकते कोणाला? अनन्य चेता सततम. अन्य चेता नाही, असतत नाही, कधी हे कधी ते नाही. नित्य युक्तस्य योगिनः, नित्य तृप्त, नित्य प्राप्त, सदैव शरणागत, तोच नित्य मुक्त. तस्याहं सुलभ पार्थ नित्य युक्तस्य योगिनः. याचा शेवटचा श्लोक रूप 16वा. आ ब्रह्म भुवना लोकाः पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुन, ब्रह्मलोक पर्यंत सब लोग पुनरावर्ती है, परंतु हे कुंती पुत्र, मुझको प्राप्त होकर पुनर्जन्म नहीं होता, क्योंकि मैं कालातीत हूँ और ये सब ब्रह्म आदि के
ब्रह्मा आदि के लोक काल के द्वारा सीमित होने से अनित्य हैं। आ ब्रह्म भुवना लोका, ब्रह्मलोक 14 भुवन आहे. 14 भुवनांपैकी 14 प्लॅनेटरी सिस्टम्स आपल्या अध्यात्मात आहेत. 14 ग्रहांवर जीवन आहे. पृथ्वी एक आहे 14 पैकी. लाइफ exists in 14 spheres. And this is the middle one, मधली आहे. 7 वरच्या आहे, 7 खालच्या आहे. हे वरच्या 7 पैकी सगळ्यात खालची आहे. म्हणजे 7 खालची जे आहे त्यांच्या जस्ट वर असलेली पृथ्वी. खालचे आणि वरचे म्हणजे काय? खाली बघले तर खालचे दिसते, वर बघितलं वरचे नाही. फिजिकली नाही, स्पिरिच्युअली, आध्यात्मिक दृष्टीने. एव्होल्युशन ऑफ द सोल, नॉट द बॉडी. शरीराच्या दृष्टीने वर खाली नाही, आध्यात्मिक दृष्टीने. भू स्वः महा जनः तपः सत्य. सत्यलोक म्हणजे ब्रह्म सत्य. भू स्वः महा जनः तपः सत्य. सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक. शेवटचं दार तर इथून तिथे झाला. तर मग मामींकडून सिन्सिनाटीकडून इथे यायचं असलं तर इथून पहिले सिन्सिनाटीतून बाहेर पडले, मग हायवे घेतला, मग ही स्टेट क्रॉस केला आणि मग दुसरा हायवे घेऊन मग या व्हर्जिनियामध्ये एंटर झाला. मग इथे येऊन इथे शँटिली पर्यंत पोहोचला. पार्किंग ड्रायवे मध्ये पार्क केलं. पायी चालत आलो, दारावर नॉक केलं, बेल वाजवली. ते सत्यलोक. अजून आत नाही आलाय, पोहोचले. बस जेव्हा तो उघडेल आतुरतेने वाट पाहत असलेले, केव्हा येतील, केव्हा पोहोचतील, ETA काय सतत विचारणारा, तेव्हा आतुर. ब्रह्मलोक म्हणजे ईश्वर प्राप्ती नाही, शेवट पण दारावर नॉक झाली, वरांड्यात पोहोचला. भूलोक म्हणजे अजून सिन्सिनाटीत आहे, जिथे पोहोचायचं तिथे नाही. जसं उदाहरण द्यायचं झालं तर इथपासून पुढे तिथपर्यंत गेल्या जाऊ शकतात. आणि उलट्या दिशेने जर गेला, इकडे व्हर्जिनियाला याच्या सेंट लुईसला जायचं जर झालं, पूर्वेकडे जायची जी पश्चिमी दिशा घेतली, दुसऱ्याच स्टेट्स मधून गेला, दुसरेच हायवे घेतला, दुसऱ्याच ठिकाणी गेला, दुसरं नॉक केलं, तर जितेंद्र जोधपूरकरच्या जागी उद्या जोधपूरकरच्या घरी पोहोचला. नुसतं उदाहरण देत आहे बाबा, क्षमा. 100% फक्त उदाहरण आहे. ते वेगळे 7 लोक. अतल वितल पातल सतल तल अतल रसातल महातल. पाताळलोक एक माहिती आहे आपल्याला. स्वर्गलोक एक माहिती आहे, वरचं एक माहिती आहे, खालचं. पाताळात किंवा स्वर्गात. पण इतरही अजून आहेत वेगवेगळ्या स्तरावरचे वेगवेगळे अनुभव, तिथे वेगवेगळी प्राप्ती. भूच्या वर भू भाव स्व तो स्वर्ग. तर इथे काय आ ब्रह्म भुवनालोक. ब्रह्मलोक म्हणजे जसं वरचा 14वा, इथून 7वा वरचा सत्यलोक ज्याला म्हणतात. पितर कुठे असतात, अप्सरा कुठे असतात, निरनिराळ्या ठिकाणी सिद्ध लोक कुठे असतात, चारण कुठे असतात, गंधर्व वेगळ्या ठिकाणी असतात. एक्स्ट्रीमली टॅलेंटेड, विलक्षण कला कुसरी असलेले, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल, विलक्षण अलौकिक सौंदर्य असलेले, गिफ्टेड, टॅलेंटेड, ब्युटिफुल, एक्स्ट्रीमली पॉवरफुल, अत्यंत शक्तिमान असलेले, एक्स्ट्रीमली ऑप्युलंट, खूपच वैभव संपन्न असलेले, असे वेगवेगळे लोक आहेत. सगळ्यांमध्ये हे सगळं नाही आहे. अप्सरा लोकात अत्यंत सौंदर्य, जिथून आमच्या घरी एक आली आहे. स्वर्ग लोकात अत्यंत वैभवशाली, जे हवं मुबलक प्रमाणात, जितकं हवं, जसं हवं, जेव्हा हवं ते प्राप्त. गांधर्व लोकात अत्यंत कलाकुसरी, जस्ट अनलिमिटेड टॅलेंट्स. गाण्याचं गीत असो, वाद्य असो, नृत्य असो, निरनिराळे. हे भूलोक आहे. इथे सगळं आहे, थोडं थोडं, खूप कमी कमी.
कलाकुसरी आहे, सौंदर्य आहे, वैभव आहे, पण हा एक मृत्यू लोक याला म्हटलं. नश्वर आहे इथे. जे काय जेवढं सौंदर्य आहे ते सगळं असुंदर होऊन राहिलं आहे. जेवढं वैभव आहे ते अवैभव होते आहे. जेवढी कला आहे ती पुन्हा विकृत होते आहे. जी काही कृती झाली ती विकृतीकडे चाललेली आहे. ते जे शरीर मिळालं ते संपण्याकडे चाललंय. जीवन मिळालं, प्राण आला तो अपानाकडे चाललाय. प्रत्येक गोष्ट पण ते जे अंतर आहे आणि नाही मधलं जे अंतर आहे, गॅप जी आहे, त्यात मात्र प्राप्ती होऊ शकते या एका ग्रहावर फक्त. कारण कल्पना आहे की अरे यार टिकून नाही राहिला, काहीतरी कमी राहिली आहे, बरोबर नाही, हे काही फ्रस्ट्रेटिंग होते. एकच लोक आहे जिथे फ्रस्ट्रेशन आहे. म्हणून शक्यता आहे, संभावना आहे विचार करण्याची की का बरं समजणार, टिकत का नाही. जे मला हवं तर ते तर मिळालं, आता आनंद का नाही, आता दुसरं का वाटतंय मला, अजून वेगळं काहीतरी का वाटतंय. हे फ्रस्ट्रेशन या ग्रहावरच आहे. तिथूनच सुटका आहे. स्वर्गात काही संभावना नाही. सगळं मिळून जितकं वैभव आहे तितकं मिळते सतत, प्रत्येक क्षणी वैभव, प्रॉब्लेमच नाही, रोगराईच नाही आहे, औषधाची आवश्यकताच नाही. शरीर सौष्ठव तसंच आहे. मग काय प्रॉब्लेम काय, अनुभव कुठे येईल काही कमी असण्याचा. हे इथेच शक्य आहे मृत्यू लोकात. म्हणून स्वर्गा लोक ते उपरती झाल्यानंतर इथे येण्याची इच्छा करतात. जेव्हा राम आला तेव्हा माकड बनून आलं त्याच्या मागे, कृष्ण आला तर गोपी बनून आले त्याच्या मागे. जेवढ्यांच्या ना अक्कल पोटली शेवटी तेवढे पटपट पटपट, अरे याच्यासोबत राहिलं तर आपलं काम बनून जाईल. फसलो होतो तिकडे सुनेरी पिंजऱ्यात फसून बसलो होतो, पण पिंजऱ्यात होतो. ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुन, पुनरपि गमनम पुनरपि जननम पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे गमनम. जननी म्हणजे आई, जठर म्हणजे पोट, गमन म्हणजे जाणं. पुन्हा आईच्या पोटात गेलं, पुन्हा जन्म, पुन्हा मिळलं, पुन्हा पोटात. कधी 2 पायाच्या आईच्या पोटात गेलो, कधी 4 पायाच्या आईच्या पोटात गेलो, कधी 100 पायांच्या आईच्या पोटात गेलो, कधी पाय नसलेल्या आईच्या, पाण्यात पोहणाऱ्या आईच्या पोटात गेलो, कधी आकाशात उडणाऱ्या आईच्या पोटात गेलो, पुन्हा जन्मलं, पुन्हा मरलो. कधी जमिनीच्या बाहेरही नाही येणाऱ्या, जमिनीच्या आत घुसून राहणाऱ्या आईच्या पोटात गेलो, पुन्हा जन्मलो, तिथेच तिच्यासारखं राहिलं, मेलो. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे गमनम इह संसारे बहुदखारे. प्रत्येक जन्मात अनुभव केला की अरे दुःख दुःख दुःख, नाही नाही रक्षते डुकरम करणे. इतकं शिकलो, मनुष्य देह मिळाला, सगळं व्याकरण पंडित झालो, तरी रक्षण नाही मिळालं. अजून काय करायचं राहिलं. कोण म्हणताय, सर्वोच्च ज्ञानी समग्र ज्ञान कोळून पिऊन बाजूला ठेवलेले आदि शंकराचार्य, अद्वैत वेदांत. मग काय करू, काय करावं. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. मूर्खा, गध्या, आता तरी गोविंदाचं भजन कर. मला म्हटलं, आता त्या गोविंदांनी स्वतः म्हटलं, अनन्य चेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. 8:14 8व्याचा 14वा. ब्रह्म भुवनालोकाः पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. मला येऊन मिळालास, माझ्यापर्यंत जर पोहोचलास, स्वप्न सर सोडून, स्वप्नातच खूप लालायित न होता, स्वप्नातच चाटत न बसता, स्वप्न तोडून सोडून स्वप्नाच्या बाहेर येऊन स्वप्नद्रष्ट्याच्या मांडीवर येऊन जर बसलीस, मग त्या स्वप्नाचे थपडे नाही पडणार. स्वरूप जर जाणलं की मी लाट नाही आहे, मी समुद्र आहे, तर समोर आता येऊन राहिला मोठा दगड,
काही दिवसातच, त्या काही क्षणातच आपटून माझे तुकडे होणार, मरणार. त्याच्या आधी हसायला लागशील की पुढे मरणार तर काय होणार, तुकडे होणार तर जी आहे तीच राहणार. जो माझ्यात होता तो माझ्यातच राहणार, मी ज्याच्यात मी त्याच्यातच राहणार, काही नाही बिघडणार. पुनर्जन्म न विद्यते. आपल्या पद्धतीप्रमाणे 1-2 श्लोक संस्कृतमध्ये म्हणून थोडे थोडे विग्रह करून आणि मग ध्यान आणि भगवत चर्चा. 14वा श्लोक मी थोडा म्हणतो, तुम्ही थोडा म्हणा. अन्य, अनन्य. अन्य म्हणजे माहिती आहे, आणि अनन्य म्हणजे लक्षात आलं मग. अनन्य चेताः सततम्, अनन्य चेताः सततम् यो माम स्मरति. रतीच जर करायची असेल तर स्मरणात रती हवी. स्मरणात रती झाली तर तो आहे तो प्रगट होईल, अनुभवात येईल. म्हणून स्मरणाचं महत्व सांगितलं आहे संतांनी. यो माम स्मरति नित्यशः अनन्य चेताः सततम् यो माम स्मरति नित्यशः तस्य अहम सुलभ, तस्याहम सुलभ पार्थ नित्य युक्त अस्य. असा जो आहे तो, अशी जी आहे ती, कशी? नित्ययुक्त अस्य म्हणजे अशी नित्ययुक्त, सतत चिपकलेली आहे. मला सोडतच नाही, मला धरूनच ठेवते. माझ्याच मांडीवर बसते, माझ्याच पाठीवर बसते, माझ्याच खांद्यावर येते, माझ्याच डोक्यावर चढते, माझाच हात धरून मला 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 मलाच चिपकते. माझी पोरगी, माझी बावली, छकुली सोडतच नाही बाप. नित्ययुक्तस्य योगिनः अनन्यचेताः सततम् यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः माम उप इत्य. 15वा श्लोक आता करतो. 14 होता. माम उपेत्य पुनः जन्म, माम उपेत्य पुनर्जन्म दुःख आलय. म्हणजे काय? पुस्तक आलय, हेम आलय म्हणजे काय? हेम म्हणजे बर्फ, हेम आलय, पुस्तकालय, लाइब्रेरी, स्टोर हाउस ऑफ स्नो, आइस, हिमालय. तर दुःख आलय म्हणजे काय? वेअर हाऊस ऑफ दुःख, स्टोर हाऊस ऑफ दुःख. हा संसार जिथे आपण आता कृष्णाचे वचन, दुःखालयम अशाश्वतम मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम न आपनुवन्ति, नापनुवन्ति, पुन्हा नाही येत तिकडे, पुन्हा नाही भटकत. चिथु, गॉन फॉर एव्हर. नापनुवन्ति महात्मानः, महात्मानः नापनुवन्ति महात्मानः समसिद्धिम. नीट व्यवस्थित सिद्ध झालेले, fully convinced, permanently, securely lost, पक्के, grounded, anchored. समसिद्धिम, समसिद्धिम परमाम गताः नाप्नुवन्ति महात्मानः समसिद्धिम परमाम गताः.
आजचा शेवटचा श्लोक. आ ब्रह्म भुवना लोकाः. आ ब्रह्म भुवना लोकाः. आ म्हणजे पासून आणि भुवन नंतरही आ, इथपासून इथपर्यंत. आ ब्रह्म भुवना लोकाः. फ्रॉम अँड टू ला दोन्हीला आ ब्रह्म भुवना लोका. पुनः आवर्तिन अर्जुन. आवर्तन म्हणजे आवर्तन केले, अजून पुन्हा 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 स्तोत्राचे आवर्तन केले, मोदक हार नारळाच्या प्रदक्षिणा. पुनरावर्तिनो अर्जुन आ ब्रह्म भुवना लोका. पुनरावर्तिनो अर्जुन माम उप इति. मला येऊन पोहोचतात ते. तू बट माम उपेत्य तू कौन्तेय. But those who reach me, Arjun, पुनः जन्म न विद्यते. I do not see them ever going back. विद्यते म्हणजे दिसत नाही आहे कोणी. Can't find anyone. एक नाही दिसत आहे. सहस्त्र युग पर्यंत पासून इथपर्यंत आला वापस गेला, एक नाही दिसत आहे, सोडून गेला. पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्म भुवना लोकाः पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. हे अर्जुन, ब्रह्मलोक पर्यंत सब लोग पुनरावर्ती है, परंतु हे कुंती पुत्र, मुझको प्राप्त होकर पुनर्जन्म नहीं होता, क्योंकि मैं कालातीत हूं और ये सब ब्रह्म आदि के लोग काल के द्वारा सीमित होने से अनित्य है. 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग. 16 श्लोक झाले. 8 दुने 16, 28 पर्यंत जात आहे. पुढच्या वेळेस सुरुवात करू. थोडं सायंटिफिक आहे पुढच्या अजून. हा टेक्निकल आधीच सांगितलं. कॉस्मॉलॉजीचं वर्णन आहे की किती काळ असतो, किती ग्रह नक्षत्र कसं किती टिकतात, किती वेळ लागतो, आपण हे सगळ्याचं वर्णन पासून. आणि ते झाल्यानंतर मग शेवटचं पोथी व्रॅपअप हा अध्याय म्हणतो की ओके, तर मग माझ्यापर्यंत येण्यासाठी समरी पुन्हा माझं चिंतन, माझं स्मरण. मग कदाचित 2 किंवा 3 सत्रांमध्ये, 2 माझ्या अंदाजाने 2 सत्रांमध्ये संपेल हा 8वा अध्याय. थोडा कॉम्प्लिकेटेड असलेला. ध्यानाला सुरुवात करू. जय श्री कृष्ण.